नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सायलीने चंडिकेचं रूप धारण केलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, सायली आत्तापर्यंत आपण शांत, एकदम संयमी, सुस्वभावी बघितलेली आहे। सगळ्यांवरती फक्त प्रेम करणारी, सगळ्यांचे लाड करणारी सायली अचानकपणे तिने चंडिकेचं रूप धारण का केलं असेल? तर प्रेक्षकांनो, आता आपल्याला तर माहिती आहे सायलीचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावरती आहे तर ते अर्जुनवरती आहे। सायलीचं अर्जुनवरती आणि आपल्या कुटुंबावरती जीवापाड प्रेम आहे आणि ही गोष्ट प्रियाला खटकत असते। इथे आता सायली प्रतिमावरती सुद्धा किती प्रेम करते, पण इथे प्रिया मात्र प्रतिमाची स्मृती कशी कमकुवत होईल याकडे जास्त लक्ष देते। इथे आता रविराज काका प्रतिमाला बरं करण्यासाठी प्रयत्न करतायत, तर प्रियाने तिचा मेंदू अजून कसा कमकुवत होईल याच्या गोळ्या तिने आता आणून ठेवलेल्या असतात आणि ती जबाबदारी तिने आता दिलेली असते नागराजला आणि नागराजसुद्धा अगदी प्रियाप्रमाणे ती जबाबदारी व्यवस्थित पार पडत असतो, प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देत असतो। तर इथे किल्लेदारांची प्रियाने वाट लावून ठेवलेली आहे, त्याच पद्धतीने तिने सुभेदारांची सुद्धा आता वाट लावलेली आहे। ती जेव्हापासून त्या घरामध्ये आली, घरामध्ये फक्त वाद विवाद एवढेच काही ते चालू आहेत। सायलीच्या मनामध्ये इथे कुटुंबाबद्दल किती प्रेम आहे प्रियाला बरोबर माहिती आहे, पण तरीसुद्धा प्रियाने काय केले प्रेक्षकांनो, इथे आता कल्पनाच्या मनामध्ये, पूर्णाजीच्या, अस्मिताच्या, अश्विनच्या मनामध्ये सायलीबद्दल फक्त आणि फक्त ती विष पेरण्याचा प्रयत्न करते। आता तिचा पापाचा घडा भरत चाललेला आहे। सायलीने सुद्धा खूपच जास्त सहन केलेलं असतं, पण आता शेवटीला इथे आता सायलीच्या सहनशक्तीच्या बाहेर झालेलं असतं। प्रियाचं हे वागणं, तिचा कपटीपणा इतका अति झालेला असतो की सायलीला चंडिकेचं रूप धारण करावं लागतं। तर प्रेक्षकांनो, असं अचानक काय घडतं, तर इथे सायलीने आता साक्षीचं आणि प्रियाचं बोलणं हे ऐकलेलं असतं आणि त्यानंतर सायलीने आपल्या नवऱ्यावरती आता कुणीतरी वाईट नजर टाकते हे बघितल्यानंतर सायलीने चंडिकेचं रूप धारण केलेलं असतं आणि प्रियाला फरफटत इथे संपूर्ण सुभेदार कुटुंबाच्या समोर आणून आता त्यांच्या पायाशी फेकून दिलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जेव्हा आता प्रियाने अर्जुनबद्दलची माहिती साक्षीला सांगितलेली आहे, ही गोष्ट कल्पनाला कळते, तेव्हा इथे कल्पना आपली चप्पल घेऊन आता प्रियाचं चांगलं थोबाड फोडते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, प्रियाचा खरा चेहरा सायली कशा पद्धतीने सुभेदारांच्या समोर आणते, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने किल्लेदारांना तर सुरुंग लावलेलाच आहे, त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकलेलाच आहे। तिने नागराजला सांगितले की तुम्ही मी दिलेल्या गोळ्या त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला तुम्ही न विसरता द्या, तिची स्मृती कधीच परत येणार नाही, आपल्याला ती बरी झालेली नको आहे, ती जर बरी झाली ना तर आपलं काही खरं नाही आहे, असं प्रिया नागराजला म्हणते। तेव्हा इथे नागराज आता दुधाच्या ग्लासमधून इथे प्रतिमाला त्या गोळ्या देत असतो आणि आता तर काय, संपूर्ण गोळ्याच आता बदलून टाकलेल्या आहेत। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण साक्षीच्या घरी गेलेले असतात पुरावे गोळा करण्यासाठी। तेव्हा इथे साक्षी आणि महिपत यांना संशय येतो की घरामध्ये जर चोर घुसला असता तर घरामध्ये चोरी झाली असती, पण इथे कुठल्याही प्रकारची चोरी झालेली नाही आहे, याचा अर्थ कुणीतरी घरामध्ये घुसलं होतं, पण काहीतरी शोधण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी तर नाही ना। तेव्हा इथे आता अर्जुनच्या शूजचे ठसे साक्षीच्या घरातील टाईल्सवरती उमटलेले असतात। तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा बघताय तुम्ही, अहो कुठला तरी चोर असता तर त्याच्या पायामध्ये शूज का असते, म्हणजे हा चोर नव्हता, कुणीतरी वेगळाच व्यक्ती आपल्या घरामध्ये घुसला होता, शूज वगैरे घालून कोण बरं आला असेल आपल्या घरी। तेव्हा इथे साक्षीला अर्जुनवरती आणि चैतन्यावरती संशय येतो। तेव्हा साक्षी म्हणत असते, मी एक काम करते अण्णा, हा फोटो आहे ना त्या प्रियाला पाठवते आणि प्रियाला बघायला सांगते की तुझ्या ओळखीतले हे शूज आहेत का, हे ठसे तू ओळखतेस का, ते जरा बघ। तेव्हा इथे साक्षीने तो फोटो आता प्रियाला पाठवलेला असतो।
तेव्हा प्रिया आता लगेचच इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात करते. प्रिया जेव्हा बाहेर जाते तेव्हा ती बघते तर बाहेरच्या ठिकाणी जेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण येऊन आपल्या चपला आणि शूज बाहेर काढून घरामध्ये एंट्री घेतात तेव्हा अर्जुनच्या शूजचे ठसे तिथे बाहेरसुद्धा तसेच उमटलेले असतात. तेव्हा इथे सायली आता बाहेरची सगळी जागा क्लीन करत असते. पण ती आता अर्जुनच्या ज्या ठिकाणी आता चपला असतात, जिथे शूज असतात, तिथे सायली अजून पोचलेली नसते. पण इथे आता प्रियाने साक्षीने पाठवलेले फोटो बघितल्यानंतर ती लगेचच तिथे तपासायला लागते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की इथे अर्जुनच्या इथे शूजचे ठसे आणि साक्षीने पाठवलेल्या शूजचे ठसे हे सारखेच दिसत आहेत. कदाचित साक्षीच्या घरी अर्जुन तर पुरावे गोळा करायला गेला नव्हता ना? कारण तिला प्रश्न पडतो, ना दागिने चोरीला गेलेत ना पैसे चोरीला गेलेत. मग आता अर्जुनच तिथे शूज वगैरे घालून गेला असेल, बाकी कोण जाणार आहे? तेव्हा आता प्रिया ते शूज बघते आणि लगेचच म्हणते की हे शूज अर्जुनचेच दिसत आहेत. आता याचा फोटो काढून साक्षीला पाठवायला हवा. तेव्हा तिथे सायली असते. प्रिया म्हणत असते की अरे बापरे, हे शूज किती घाण झालेत ना, त्याला किती माती लागले, थांबा मी धुवून आणते. तेव्हा इथे प्रिया आता अर्जुनचे शूज घेऊन जाते. तेव्हा सायली तिचा हात पकडते आणि तिला म्हणते की अर्जुन सरांचे शूज कुठे घेऊन चालली? तेव्हा इथे प्रियाला त्या शूजचा फोटो काढून साक्षीला पाठवायचा असतो. ती म्हणत असते अगं सायली बघ ना, किती खराब झालेत, पूर्ण माती लागली आहे त्यांना, लादीसुद्धा खराब होते ना, आताच तू सगळं क्लीन केलेस, थांब मी धुवून घेऊन येते. तेव्हा सायली म्हणत असते प्रिया तू विसरतेस का, अर्जुन सरांची मी बायको आहे आणि मी त्यांची बायको आहे ना, मग तुला त्यांचे शूज धुवायची गरज काय आहे? तू जा आणि अश्विन भाऊजींचे शूज असतील ना ते धुवून टाक गं, त्यांना जास्त गरज आहे. मी आहे अर्जुन सरांची बायको, मी माझ्या नवऱ्याचे शूज धुवू शकते, कळलं तुला? माझ्या नवऱ्याच्या शूजला माझ्याशिवाय जर दुसरं कुणी हात लावला ना तर त्यांना आणि मला दोघांनाही आवडत नाही, कळलं का तुला? तेव्हा ते शूज माझ्याकडे दे, असं आता इथे सायली म्हणते आणि ते शूज ती स्वतः घेऊन जाते आणि लगेचच स्वच्छ धुवून टाकते. तेव्हा इथे अर्जुनचे शूज धुत असताना इथे सायली विचार करत असते की प्रिया आली, तिने ते ठसे बघितले, त्यानंतरला ती शूज घेऊन जात होती. इथे प्रिया कुणाच्या चपलाला पायसुद्धा लावत नाही, ती हात काय लावणार आहे? पण बरोबर अर्जुन सरांची शूज घेऊन ती जात होती. त्यांना एवढी माती लागली होती तरीसुद्धा, याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय. तेव्हा सायली म्हणत असते की अच्छा, म्हणजे साक्षीचं आणि प्रियाचं बोलणं झालेलं दिसतंय. तेव्हा इथे सायलीला आठवतं जर अर्जुन सरांच्या शूजचे ठसे इथे उमटलेत म्हणजे त्या महिपतच्या घरीसुद्धा उमटले असतील आणि तेव्हाच इथे आता प्रियाला या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणि साक्षीला सांगायचं आहे की हे सगळं अर्जुनने केलं आहे म्हणून. तेव्हा इथे आता प्रिया लगेचच आपल्या रूममध्ये येते आणि साक्षीला फोन करते आणि तिला म्हणत असते की साक्षी, काल रात्री मला तू त्या शूजचा जो फोटो पाठवला होतास ना, ते ठसे जे उमटले होते तुझ्या घरचे, त्याचा तू फोटो पाठवला होतास, तसेच शूजचे ठसे आमच्या घराच्या बाहेरसुद्धा उमटलेत. याचा अर्थ ते शूजचे ठसे दुसरे तिसरे कुठल्या चोराचे नाही आहेत, तर ते अर्जुनचे आहेत. अर्जुन कदाचित तुझ्याच घरी आला असेल, कारण काल रात्री सायली आणि अर्जुन दोघेजण आमच्यापेक्षाही खूप जास्त उशिरा घरी आले. त्यांच्यानंतर आम्ही निघालो तरीसुद्धा आम्ही आधी पोचलो आणि ते दोघेजण खूप उशिरा आले. आम्ही जेवून वगैरे झालो होतो, त्याच्यानंतरला ते दोघेजण आले होते. म्हणजे याचा अर्थ ते तुमच्याच घरी गेले असतील ना, तुम्ही दोघेजण एक्स्पोला गेला होतात ना, मग एक्स्पोवरून यायला उशीर होईल त्यांना बरोबर माहिती होतं, म्हणूनच ते दोघेजण गेले असतील पुरावे गोळा करायला आणि तेव्हाच त्याच्या शूजचे ठसे तिथे उमटले. तो अर्जुनच होता जो पुरावे गोळा करायला आला होता. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया साक्षीबरोबर फोनवरती बोलत असते आणि सायली तिचं संपूर्ण बोलणं ऐकते. त्यानंतरला प्रिया जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिथे सायली असते. सायली म्हणत असते की प्रिया चल, तुला आईंनी बोलावलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते कशाला बोलावले मला? तेव्हा सायली म्हणते मला नाही माहिती. प्रिया विचारते तू कधी आलीस? सायली म्हणते मी आत्ताच आले. का? तेव्हा इथे प्रिया म्हणते विचारलंय तेवढंच बोलायचं. तेव्हा सायली म्हणते चल ना, आईने तुला बोलावले. तेव्हा इथे प्रिया बाहेर येते आणि म्हणत असते की आई तुम्ही मला बोलावलंत का? तेव्हा कल्पना म्हणते कुणी? मी नाही गं, मी बोलावलेलं नाही आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायलीने खूपच जास्त छान असं रूप धारण केलेलं असतं. तर चंडिकेचं रूप, तिला खूप राग आलेला असतो पण तरीसुद्धा शांततेत सगळ्या गोष्टी हाताळत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, काय गं ये सायली, तू म्हणाली होतीस ना की मला बोलवलंय म्हणून, नाटके करतेस का? तेव्हा सायली इथे आता चिडलेली असते. ती प्रियाचा हात धरते आणि तिला इथे फरफटत घेऊन येते आणि इथे आता लादीवरती फेकून देते आणि म्हणत असते, गप्प बस तू, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस, कळलं ना तुला? आता फक्त मी बोलणार आहे आणि तू खरी खरी उत्तरं द्यायची, कळलं का? तेव्हा इथे आता प्रताप काका, पूर्णाजी, अर्जुन, अश्विन सगळेजण एकत्र येतात. अस्मितासुद्धा येते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, सायली खूप माज झालं आहे का तुला? तेव्हा इथे सायली आता प्रियाच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा प्रिया घाबरते आणि म्हणते, काय झालं काय? तुला झालं आहे काय? अरे अश्विन बघ ना, ही माझ्यावरती हात उगारते. अश्विन म्हणत असतो, ए सायली वहिनी काय झालं आहे तुला? तू का तन्वीवरती हात उगारतेस? तेव्हा इथे सायली म्हणत असते की तिने कुणाला फोन केला होता आणि ती काय बोलत होती हे तिला आत्ताच्या आत्ता विचारा. नेहमी माझ्यावरती खोटे नाटे आरोप करत असते ना, माझ्यावरती ती लांछनं लावत असते. मी असं केलं, मी तसं केलं, चांगलं केलं तरी कसं वाईट केलं, एवढं सगळं बोलत असते ती. मग आता तिचा खोटाडेपणा किती वाढत चालला आहे हे तुम्हालासुद्धा कळायला हवं. घरामध्ये असून तुम्हाला ते कळत नाही, पण आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती तर तुम्हाला कळायलाच हवी ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, कुणाशी बोलत होते मी? तेव्हा सायली म्हणते, मगाशी तू कुणाला फोन करून अर्जुन सरांबद्दल माहिती देत होतीस ते मला सांग. कुणाला फोन केला होतास तू? तेव्हा प्रिया म्हणते, मी माझ्या मैत्रिणीला फोन केला होता आणि मी काही अर्जुनबद्दल माहिती दिलेली नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तू खोटं बोलतेस. सायली म्हणते, माझ्या मोबाईलमध्ये मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलं आहे. प्रेक्षकांनो सायलीच्या हातामध्ये तेव्हा मोबाईल नसतो, पण ती म्हणते की माझ्या मोबाईलमध्ये मी तुझं बोलणं रेकॉर्ड केलं आहे. पण आता मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, सगळ्यांना तुला खरं सांगायचं आहे, नाहीतर मी मोबाईलमध्ये जे रेकॉर्ड केलं आहे ना ते सगळ्यांना ऐकवेनच. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, तुम्ही प्रियाला सांगितलं होतं ना की महिपत आणि साक्षीबद्दल तिचे जे काही संबंध आहेत, जे काही मैत्री आहे, तिचे कॉन्टॅक्ट्स आहेत, हे सगळे तुम्ही रद्द करायला सांगितले होते. पण प्रियाने अजूनही आपली मैत्री थांबवलेली नाही आहे. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अगदी बरोबर, आम्ही जेव्हा एक्स्पोला गेलो होतो तेव्हासुद्धा प्रिया साक्षीबरोबर हसत होती, खिदळत होती आणि काय छान गप्पा मारत होती, हो की नाही तन्वी? तेव्हा इथे आता प्रिया गप्पच बसते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की आता पहिला नंबर जो डायल केला होतास ना तसाच नंबर डायल करून दे. प्रिया नाही म्हणत असते, पण इथे प्रताप काका, कल्पना, अर्जुन सगळेजणच आता तिच्यावरती चिडतात आणि तिला मोबाईलमधला पहिला नंबर डायल करायला सांगतात. तेव्हा इथे आता सायली प्रियाच्या हातातून मोबाईल घेते, तिला एक शब्दसुद्धा बोलू देत नाही. त्यानंतर तिकडून साक्षी बोलते, अगं प्रिया बोल ना, का फोन केला आहेस? आत्ता तर आपलं बोलणं झालं ना अर्जुनबद्दल, की ते शूजचे ठसे अर्जुनचेच होते म्हणून, काल रात्री तोच आला होता ना. मग आता आपलं बोलणं झालं तरी पण तू परत फोन का केला आहेस? अगं प्रिया बोल ना. अगं बोलायचं नाही आहे मग फोन कशाला करतेस तू? तेव्हा इथे प्रिया आता गप्पच असते, कारण का फोन सायलीच्या हातामध्ये असतो. तेव्हा प्रिया म्हणते, आता काय बोलू मी? अगं साक्षी गप्प बस ना, असं मनामध्ये ती म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो साक्षी म्हणते, बरं ठीक आहे, तुला बोलायचं नाही आहे का? हे बघ, अर्जुनबद्दल अजून काही माहिती मिळाली तर सांग. आता शूजचे ठसे तर त्याचेच आहेत, म्हणजे काल रात्री अर्जुनच आला होता पुरावे गोळा करायला, हे आम्हाला कळले. अजून काही माहिती असेल तर सांग. तेव्हा इथे आता प्रियाने अर्जुनबद्दलची माहिती दिली आहे हे आता कल्पनाला, प्रताप काकांना सगळ्यांनाच कळलेलं असतं. त्यानंतर इथे सायली काहीही न बोलता फोन ठेवून देते आणि त्यानंतर प्रियाला म्हणते की ह्या वेळेला माझ्या नवऱ्याबद्दल तू माहिती पुरवली आहेस, यानंतर जर माझ्या नवऱ्याबद्दल काहीही माहिती त्यांच्याकडे गेली ना तर मग तू आहेस आणि मी आहे, या घरातून तुला धक्के मारून बाहेर काढून टाकेन, कळलं ना तुला? माझ्या नवऱ्याच्या जीवाशी अजिबात खेळायचं नाही. त्यानंतर सायली आता जोरदार थोबाडीत देतेच, पण इथे प्रताप काका म्हणतात की तन्वी, मी तुला आधीच वॉर्न केलं होतं की तिच्याबरोबरची मैत्री ही बाजूला ठेव म्हणून. अगं ते लोक कसे आहेत तुला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे ते लोक क्रिमिनल आहेत, क्रिमिनल, आणि त्यांच्याबरोबर तुझी मैत्री? अगं त्यांच्याबरोबर तुझी मैत्री झालीच कशी? कसे काय संबंध आले गं तुमचे? असं आता प्रताप काका तिला विचारतात. आश्रमाच्या वेळेलाच तुमची ओळख झाली असेल, हो की नाही?
तेव्हा इथे प्रिया म्हणते नाही नाही हे खोटं आहे, मी नव्हता फोन केला. तेव्हा इथे आता सायली म्हणते अगं फोनवरती साक्षीच बोलत होती ना, नावसुद्धा साक्षीचंच होतं की आता महिपतच्या जागी जसं माही नाव सेव्ह करून ठेवलेस तसं आता साक्षीच्या जागीसुद्धा तुला काहीतरी वेगळं नाव सेव्ह करावं लागणार आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की मी तुझं बोलणं स्वतः ऐकलं आहे आणि मला ते अजिबात पटलेलं नाही आहे. आत्तापर्यंत तुझ्या लाख चुका पोटात घातल्या गं, तुला कधीच इथे घरातल्या लोकांसमोर घेऊन आले नाही, पण तू आता हद्दच पार केलीस. म्हणजे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न तुला सगळे इथे घालून पाडून टाकायचे आहेत आणि त्या साक्षी आणि महिपतला तुला मदत करायची आहे, ज्या साक्षीमुळे माझ्या निर्दोष मधुभाऊंना जेलमध्ये जाऊन राहावं लागलं. फक्त तुझ्यामुळे आणि त्या साक्षीमुळे हे मी कधीच विसरणार नाही आहे तन्वी, कळलं का तुला. तू खोटी साक्ष दिलीस आणि हे सुद्धा कोर्टामध्ये लवकरच सिद्ध होईल. तुला काय वाटलं तुलासुद्धा सहजासहजी अर्जुन सर सोडणार आहेत का. तू जे केलेस ना प्रिया, त्या साक्षीपेक्षा मोठा गुन्हा केला आहेस तू. अगं तिने तर गोळी मारली गं, पण तू काय केलंस गं, मधुभाऊंच्या विश्वासालाच तडा घालवलास ना. मधुभाऊंवरती खोटे आरोप केलेस की मधुभाऊंनी विलासचा खून केलाय म्हणून. तू कितीही इथे आता रडायचं नाटक कर, कितीही खोटं बोल प्रिया, आतापर्यंत मी शांत होते, पण मला माहिती आहे तू खोटी साक्ष दिली आहेस आणि लवकरच हे कोर्टामध्ये ते सिद्धसुद्धा करतील. माझे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील, त्या साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. पण तुझं काय गं, खोटी साक्ष दिलीस म्हणून तुला अर्जुन सर सोडणार आहेत का. तुलासुद्धा लवकरच तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. तुला साक्षीला जेवढी माहिती पुरवायची आहे ना तेवढी पुरव. तुला अर्जुन सरांबद्दल जेवढे पुरावे द्यायचे आहेत ना तू दे. आम्ही घाबरत नाही, कारण सत्याला घाबरायची गरज नसते. सत्य हे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना लपून राहत नाही, ते एक ना एक दिवस बाहेर येतच. आणि तसंच सत्य बाहेर येणार की विलासचा खून साक्षीनेच केलाय, मधुभाऊंनी नाही. आणि तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आहेस ना, तुलासुद्धा तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, असं सायली आता प्रियाला सगळ्यांसमोर सुनावत असते. तेव्हा इथे आता प्रताप काका म्हणत असतात की माझ्या अर्जुनवरती पूर्ण विश्वास आहे, कारण अर्जुन कधीच इथे खोट्याची केस घेत नाही. तो सत्याच्या बाजूनेच केस लढत असतो. सत्याची कास धरूनच माझा मुलगा इथपर्यंत पोचला आहे की तो एकसुद्धा केस हरलेला नाही आहे. तर एकसुद्धा केस न हरलेला वकील म्हणून माझ्या मुलाची ख्याती आहे. कळतंय का तुला तन्वी. त्याच्यामुळे जर कोर्टामध्ये खोटं बोलली असशील ना आणि त्या साक्षीला अजूनही वाचवण्याचा प्रयत्न करत असशील तर तू सुद्धा तेवढीच गुन्हेगार आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा प्रिया म्हणत असते अश्विन अरे मी खरंच काही नाही केलंय रे, तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा अश्विन म्हणतो अगं तन्वी, तू आत्ताच त्या साक्षीला फोन केला होतास ना, साक्षी सगळं बोलली आहे. तुमच्यामध्ये जे काही बोलणं झालंय ते आता तरी खोटं बोलू नकोस. तेव्हा कल्पना येते आणि जोरदार प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणते काय गं, एवढं सगळं घडलं, त्या साक्षीला फोनसुद्धा केला, ती बोललीसुद्धा, सगळं सत्य सांगितलं सुद्धा, तरीसुद्धा तू तिथे म्हणतेस की मी काही केलेलं नाही आहे म्हणून. माझ्या मुलाच्या जीवाचं काही जर इथे वाईट झालं ना तुझ्यामुळे, माझ्या मुलावरती कुठलं संकट आलं तर मी तुला सोडणार नाही आहे तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा प्रताप काका म्हणतात बघ, तुला ही तन्वी खूपच जास्त चांगली वाटत होती ना कल्पना, आता कळलं का तिचं खरं रूप तुला काय आहे ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायलीने आता संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर इथे प्रियाला चांगलंच एक्सपोज केलेलं असतं. त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा सायलीने आता खूपच उत्तम पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणत तिची चांगली वाट लावलेली असते.